ही ट्रक डायरेक्ट पुलाला जाऊन धडकलेली, तिचे दोन्ही चाक समोरचे गेलेले 10 किलो. मला फक्त कॅनला पोरी नाही त्याच्यामुळे मी जाते. अवश्य भेट द्या, पाहण्यासारखं मंदिर आहे. हा आहे बारव, जो अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला आहे किंवा त्यांच्या काळात बांधल्या जात होते जास्त. नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि मला आज जायचं आहे कायगावला. एका रिलेटिव्हचा दशक्रिया विधी आज, त्याला जायचं आहे. तर चला, ऊन भरपूर आहे त्याच्यामुळे लवकरच होईल असं वाटतंय. आणि दुसरी गोष्ट का, हे जे झाड होतं बहाव्याचं समोर जे दिसतंय तुम्हाला, याच्यावरती ना तुम्हाला फुलं कमी दिसत आहे बघा. आता हे कमी काय ना, आता हे बघा, हे इथं आहे एक, हे दिसतंय, याला फुलं नाही पण समोर कळ्या भरपूर आहे. मागे फुलं पाहिजे होतं, अपेक्षित होतं, पण आहे ना हे ना रात्री ना वटवाघुळी पूर्ण फुलं खाऊन घेत आहे. त्याच्यामुळे हे पूर्ण पिवळं होत नाही. आता हे भिंतीजवळ आहे बघा, तर इथं प्रॉपर फुलं आहे, पण इथं आता हे समोर आहे, इथं पूर्ण फुलं खाऊन घेतलेले वटवाघळांनी. त्याच्यामुळे हे झाड म्हणावं असं इतकं पिवळं दिसत नाही आहे. नाहीतर बहावेचं झाड मी बघितलं ना, तर पानं वगैरे काहीच नसतं, नुसतं पिवळं असतं, पूर्ण पिवळं असतं, एकदम भारी दिसतं. पण आता वटवाघूळ खाताय ॲक्च्युली हे फुलं. आता आमची तर जे आदिवासी आहे MP चे, ते लोक आहे ना ह्या फुलाची भाजी पण करता. मला नाही माहीत आपल्याकडे करता का नाही करता, पण ते करता. तर वटवाघूळ पण खाता बरं का या फुलाला. तर असं आहे. याची शेंगही औषधी असते, एक शेंग असती लांब, ती पोट साफ होण्यासाठी किंवा मूळव्याधासाठी वापरता असं म्हणता. मी शुअर नाही त्याच्याबद्दल, पण भरपूर ठिकाणी ऐकलेलं आहे मी, पोट साफ होण्यासाठी खातात ती शेंग. तर आता मी अजून आवरलेलं नाही, जस्ट आंघोळ वगैरे झालेली आहे. आणि काल भरपूर काम असल्यामुळं मी सकाळी व्लॉग अपलोड केला आणि एडिट करून अपलोड केला, थोडा घाईघाईत झाला. तर आता मी काय केलेलं आहे ना, व्हॉईस ओव्हर न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी डायरेक्ट जे असेल ते कॅमेरासमोरच बोलेल. पण भरपूर वेळेस काय होतं ना, भरपूर बॅकग्राऊंड नॉईस असेल तर आवाज व्यवस्थित येत नाही, त्याच्यामुळे तो व्हॉईस ओव्हर करावा लागतो. रुची मॅडम आलेला आहे. आंघोळ झालेली की मॅडम? नाही. का बरं? आज मामाच्या घरी जायचं रुचीला. खिरा खाल्ला. कोणी आणला होता? दुर्गांधला होता स्टेलला. खिरा. आज मी खाल्ला आणि अर्धा स्टेल. हां, ॲक्च्युली आमच्याकडे आहे ना काकडी जी असती, म्हणजे शहरामध्ये तिला काकडी म्हणता, तिला आमच्याकडे खिरा म्हणता. तर तो खिरा खाल्लेला आहे. आणि काकडी वेगळी असती, काकडी अशी थोडी लांब असती, तर तिला काकडी म्हणते. तीच काकडी मोठी होती एवढी. हां, नाही, तो खिरा होता. काकडी अशी वाकडी सापावानी राहते, वाकडी तिकडी. रुचीची आंघोळ झाली नाही. आज संध्याकाळी रुचीला मामाच्या घरी जायचे बरोबर. संध्याकाळी कायला? मग 2 वाजता जाऊ. 2 वाजता ऊन किती असतं? 3 वाजता जाऊ. नाही, 3 वाजता नाही, 4-5ला जाऊ पार. 5ला जाऊ. हां चालेल. कसं वाटतंय मामाच्या घरी जातीत आज? बरं वाटतंय? मला फक्त कॅनला पोरी नाही त्याच्यामुळे मी जाते. इथं काय होतं ना, रुचीला इथं खेळायला कोणीच मुली नाही सोबत, सर्व मुलं आहे, त्याच्यामुळं ती बोर होऊन जाते. आणि सकाळी सकाळी बघा मोसंबीचं झाड किती भारी दिसत आहे. तर मी पोहोचलो कायगावला. मी याच्या आधी हे मंदिर दाखवलेलं आहे तुम्हाला. चाललो होतो आणि आज थोडी गर्दी मला कमी वाटत होती. काय माहीत कसं काय कमी होती. समोर ही गाय बघा, तिच्या गळ्यामध्ये लोडणं बांधलेलं आहे, कदाचित ती भरपूर पळत असेल. आणि इथं पब्लिक एरिया आहे, म्हणजे भरपूर गर्दी असती, त्याच्यामुळे कदाचित तिच्या गळ्यात लोडणं बांधलेलं असेल. तर मी दर्शन वगैरे घेतलं. यावेळेस मंदिर दाखवलं नाही आतमधून, आणि बाहेरून निघालो मंदिराच्या. इथं पंगत बसायचं काम चालू होतं. 10 झाल्यानंतर सावलीला पंगत बसता, म्हणजे झाडाजवळ बसवली होती मंदिराच्या. आणि मी गेलो मग 10व्यामध्ये तीळ वगैरे घ्यायला गेलो होतो. तेव्हा तीळ घ्यायचा कार्यक्रम चालू होता त्यांचा. 10वा झालेला होता. आणि थोडा जे आमचे पाहुणे वारले होते ना, थोडे यंग होते, जास्त वय नव्हतं त्यांचं, त्याच्यामुळे कमी लोक होते. झाले तीळ वगैरे घेऊन झाले माझे. आता मी निघालेलो आहे. आणि हे आहे रामेश्वर मंदिर. मी मागेही दाखवलो तुम्हाला ब्लॉगमध्ये. एकदम भारी आहे. जर तुम्ही कधी संभाजीनगर पुणे रोडवरून गेले तर गोदावरी आणि प्रवऱ्याचा जिथं संगम आहे तिथं आहे मंदिर. अवश्य भेट द्या, पाहण्यासारखं मंदिर आहे. तर चला, आता मी निघतो घरी. पार्किंगकडे चाललेलो आहे. इथं गाडी पार्क केलेली, भरपूर गाड्या आहे. आज 10वे थोडे त्या हिशोबाने कमी दिसत आहे. अदरवाईज ह्या साईडला पण पूर्ण भरलेलं असतंय पार्किंगनी.
ही गाडी 4 व्हीलरच्या पार्किंगसाठी 30 रुपये, 2 व्हीलरसाठी 10 रुपये घेता. आता मी ऊन पडलेलं आहे, 10 वाजून गेलेले आहे. डोक्याला उपरणं बांधतो आणि घरी निघतो. तर मी ना कायगावकडून गंगापूरला चाललो होतो आणि रस्त्यामध्ये मला बारव दिसला होता, एक अहिल्याबाईंनी बांधलेला एक बारव. तो मी तुम्हाला दाखवतो. त्याचं परत बांधण्याचं काम चालू आहे. साधारणतः असं असतो, पायऱ्या असतात, एक स्टॉप असतो, परत पायऱ्या आणि खाली पाणी आहे बघा तुम्ही. दोन्ही साईडनी तसंच आहे. हे पाणी पिण्यासाठी, जनावरांना पाणी वगैरे पिण्यासाठी किंवा माणसांना पाणी पिण्यासाठी पहिले बनवत होते. तर असा आहे हा, आणि याचं पुनर्बांधणीचं काम चालू आहे. एकदम भारी वाटतंय. हा आहे बारव, जो अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला आहे किंवा त्यांच्या काळात बांधल्या जात होते जास्त. तर आंबे घेतलेले हे 2.5 किलो आंबे घेतलेले आहे. साधारणतः 200 रुपयाचे 2.5 किलो आंबे घेतलेले आहे. आणि इथं थांबलो होतो मी एका ठिकाणी दही घ्यायला. दही घेतलेलं आहे 1 किलो. मलाई दही आहे 100 रुपयाचं. चला आता घरी जातो मी. समोर बघा ॲक्सिडेंट झालेलं आहे. ही ट्रक डायरेक्ट पुलाला जाऊन धडकलेली. तिचे दोन्ही चाकं समोरचे गेलेले आहे. पूल पण तुटलेला आहे. पूल तुटलेला आहे बघू शकता तुम्ही. तर असा ॲक्सिडेंट झालेला आहे. त्याच्यामुळं गाडी हळूच चालवा थोडी. आणि पूल पण थोडा चिव्वळ आहे, म्हणजे छोटा आहे. अंतर जे 33 फूट नाही याच्यामध्ये. तर त्याच्यामुळं पण ॲक्सिडेंट होता इथं. आणि आता इथं बघा, समजा इथं काहीच लागलेलं नाही, रात्रीच्या वेळेस दिसत नाही. समोरून त्या तिथून पाठीवरून जा, थोडंच पुढे. तर इथं बघा काहीच लागलेलं नाही. क्या समोर पूल आहे म्हणून कळतो. लागलेली होती तिथे येलो कलरचे ते, पण मग तुटलं ते. कोणाच तरी धक्का लागला असेल त्याला, त्याच्यामुळे तुटलं. परत काही केलेलं नाही. आणि काल रात्रीचे ॲक्सिडेंट झालेलं. तर गंगापूरहून येता आहे ना, मला रस्त्याच्या बाजूला अंजिरा विकताना दिसली. विकणारे जे आहे हे प्रॉपरचेच आहे. आणि यांच्याकडचे अंजीर पण जे आहे ना, ते यांच्या शेतातले रोडच्या बाजूलाच होतं. आणि अंजीर भरपूर ताजे आणलेले असतात. जसे लागेल तसे तोडून आणता. सकाळी यांनी 10 किलो अंजीर विकलेले, जे 100 रुपये किलो. आणि हे 2 मुलं विकायला बसलेले होते, जे मामाच्या घरी आलेले होते. ते ऊन जास्त आहे. मी 1 किलो अंजीर घेतले साधारण 100 रुपयाचे आणि घरी गेलो. त्याच्यामुळे मग तर घरी चाललो होतो. तर हे झाडा खाली बघा कशा हरणी बसलेल्या आहे. चालल्या आता मला बघितल्या त्या. हे बघा, काळे पण आहे, हरणी पण आहे, दोन्ही पण बसलेले. ऊन पडतंय, 10-11 वाजलेले साधारणतः. तर उन्हाच्या ह्या सावलीला बसलेला आहे. दव्यावरून आलो होतो घरी. आणि घरी आल्यानंतर थोडा नाश्ता वगैरे केला, कारण तिथं थोडं जेवलो होतं दव्यामध्ये. त्याच्यामुळं घरी येऊन आंबा आणला होता मी, येताना दाखवलं होतं तुम्हाला. आंबा खाल्ला, अंजीर पण खाऊन बघितलं. अंजीर थोडेसे कच्चे अजून, थोडे काही पिकलेले पण आहे. तर घरी आल्यानंतर पहिले एक काम सांगितलं. आता हे दळण दिसतंय तुम्हाला माझ्या मागे, तर याच्यामध्ये आहे गहू आहे ओलवलेले. तर ते आता गिरणीत टाकून यायचे. त्याच्यापासून शेवया बनवायच्या आहे. त्या गिरणीमध्ये डायरेक्ट शेवया वगैरे बनवून भेटतात. तर आता मी तिथं चाललेलो आहे गहू टाकायला. गहू मी शेवयाला टाकून आलो. आणि येता येता आमच्या शेजारी जे लक्ष्मण जाधव आहे त्यांची तर ना बाजरी काढली होती. आता ही बाजरी मी तुम्हाला का दाखवतोय, कारण ही बाजरी काढली होती हार्वेस्टरनी. तर साधारणतः असा चुर्रा झालेला होता, मी तुम्हाला दाखवतोय. तर भरपूर फूट झालेली आहे याची. आणि थोडीफार आहे ना याच्यामध्ये माती पण दिसत होती. मी तुम्हाला आता माती दाखवतो. तर ही अशी माती आलेली, याच्यामध्ये काड्या पण आलेल्या होत्या थोड्याफार. आणि जी बाजरी होती, जी आता ही साईडला जी होती तिथं भरपूर बारीक होती, पण याच्यामध्ये पण तुम्हाला व्हाईट पांढरं जे दिसतंय ती बाजरीची फूट झालेली आहे. तर ओव्हरऑल अशी बाजरी निघते हार्वेस्टरने, म्हणून हा व्हिडिओ काढला होता मी. आता हे विकायला घेऊन जाणार आहे त्या बाजरीला. 1:30 वाजलेला आहे, काम करत बसलो होतो मी. आणि हे गुलाबजामुन आले होते, मला ध्रुव घेऊन आला होता खायला. हे गाईच्या खव्यापासून बनवलेले, एकदम भारी लागत आहे आणि कमी गोड आहे. जवळपास 3 वाजून गेलेले, 4 वाजत आलेले जवळपास. आणि आता आम्ही निघालेलो आहे शेवया घ्यायला. त्यांचा फोन आला होता शेवया झालेला आहे म्हणून. मग आता चाललेलो आहे आम्ही शेवया घ्यायला. हे मोठं घमिलं घेतलेलं आहे आणि एक फडकं पण घेतलेलं आहे. हे घमिलं आणि हे फडकं घेतलेलं आहे. तर चाललो आता. संध्याकाळ झालेली आहे आणि आणलेल्या शेवया वाळायला टाकलेल्या होत्या.
आता त्या बऱ्यापैकी सुकलेल्या आहे, त्या भरून ठेवताय. कदाचित हे आता उद्या स्टोअर करून ठेवतील. मी तेव्हा दाखवेल तुम्हाला हे सर्व. कालचा व्लॉग आत्ता सकाळी एडिट करतोय. हे का झालं ते मी सांगतो. काल 10व्याला गेलो होतो मी, त्याच्यानंतर आलो. भरपूर बिझी दिवस होता काल. त्याच्यानंतर काम पण भरपूर होतं. रुचीला मामाच्या घरी सोडून आलो काल मी. ते दाखवलं नाही मी, म्हणजे शूट नाही करता आलं मला ते. आणि रात्री पण 12 वाजेपर्यंत साधारणतः काम चालू होतं. तर मग मी डिसाईड केलं की सकाळी उठून व्लॉग लवकर एडिट करेल. पण रुची नसल्यामुळं श्रीला घ्यायला कोणी नव्हतं. तर मग मी त्याला सांभाळत बसलो होतो. तोपर्यंत 7-7:30 झाले. जवळपास 7:50ला माझा व्लॉग एडिट करून झाला. मी अपलोडला लावला आणि अपलोडला लावल्यानंतर तो अपलोडच झाला नाही 8 वाजेच्या आधी. भरपूर वेळ लागला. आत्ता स्टील प्रोसेसिंग चालू आहे त्याची. माहीत नाही किती वाजता लाईव्ह होतो तो, पण थोडा उशीर झाला आज. तर मी आता काय करत जाईल, शक्यतो आदल्याच दिवशी व्लॉग एडिट करून अपलोड पण करत जाईल. ऐन वेळेस नाही करणार, असं नाचक्की होती. तर आता मी हा व्लॉग एंड करतो आज दुसऱ्या दिवशी. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.